त्याला माहिती होतं की देवानं त्या लोकांच्यावर कृपा केलीच पाहिजे आणि म्हणून मला हे जर समर्पण करावं लागलं तरी मी तयार आहे, त्यासाठी म्हणून त्यानं तशी कठीण प्रार्थना केली. वो जानते थे कि परमेश्वर को उनके ऊपर कृपा करना जरूरी है, वो जानते थे कि परमेश्वर को इनसे बंधुआई से निकालना था, इसलिए वो उस रीति से प्रार्थना कर पाए. इतकी नम्रता यायला त्याला 40 वर्ष गेले होते. लेकिन ऐसे नम्रता लाने के लिए 40 साल गए. इतकी नम्रता यायला हजारो वेळा त्याला प्रार्थना करावी लागली. ऐसी नम्रता आने के लिए उनको हजारों बार दुआ प्रार्थना इतकी करनी नम्रता पड़ी. येण्यासाठी हजारो वेळा समर्पण करावं लागलं. ऐसी नम्रता आने के लिए हजारों बार उन्हें समर्पण करना पड़ा. आज जर तुमच्या जीवनामध्ये जर खऱ्या अर्थाने तुम्ही गर्भातून बाहेर येऊ इच्छिता, अगर आज अपने जीवन में सही रीति से आप घमंड से बाहर निकलना जर चाहते तुमच्या हैं, जीवनामध्ये बाहेर पुढे जाऊन कधीही तुम्हाला असं वाटेल की माझ्याजवळ ह्या गोष्टी आहेत आणि हे सगळं माझं आहे आणि देवाने मला ह्या सगळ्या गोष्टी काही नाही केलं माझ्यासाठी, असं कधी वाटणार असेल तर आता सावध व्हायला हवं, कारण हे सगळ्याचा उत्पादक, सगळ्याचा निर्माण करता देणारा प्रभू आहे. अगर आपको ऐसे लगता है कि आने वाले दिनों में अगर आपके पास पैसा, गाड़ी या बहुत सारी सांसारिक